नमस्कार। यंदा शेतकऱ्यांना वाटत आहे की मागच्या भावापेक्षा जास्त दर यावर्षी कापसाला मिळावा। यावर्षीचा कापूस पुढील महिन्यात येणार आहे। सध्या सरकीच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे कापसाच्या दरातील वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कापसाच्या भावातही वाढ होण्याची शक्यता आहे। सरकी आणि सरकी डेपने यंदा मोठा भाव घेतला आहे। सध्या सरकीचे दर 4300 रुपये आहे। मग कापसाचा भाव असाच वाढणार आहे। सरकीचे भाव वाढल्याने कापसाचे भाव आपोआपच वाढणार आहे असे तज्ञ म्हणतात। अनेक शेतकरी कापसाची साठवणूक करतात। साठवणूक करणे फायदेशीर ठरणार नाही, कारण की राज्यभरात अनेक भागात मोठे गोदामे असतात आणि अशा ठिकाणी कापूस साठवला जातो। पण काही शेतकरी आपल्या घरातच कापूस साठवून ठेवतात आणि तो कापूस खराब होतो आणि नंतर कमी दराने विकला जातो। कधीच कापूस साठवून ठेवू नका। मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी काही भागात कापूस साठवून ठेवला होता आणि तो कापूस खराब झाला। त्याच्या भावात ही कपात पाहायला मिळाली। यंदा शेतकऱ्यांना कापसाचा दर 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा असा अंदाज व्यक्त होत आहे आणि हा अंदाज खरा ठरू शकतो। यंदा कापूस चांगल्या प्रकारे आहे आणि यंदा कापसाची लागवडही जास्त झाली आहे। सरकीचे भाव वाढल्याने कापसाचेही भाव वाढणार आहे असा अंदाज व्यक्त होत आहे। अनेक तज्ञ आपापला अंदाज व्यक्त करीत आहेत आणि कापसाला सुद्धा पुढच्या महिन्यात ही सुरुवात होणार आहे, म्हणजेच दिवाळीच्या आत आपला कापूस वेचावा लागेल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।